खासदार सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे। मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे उपोषण करतात, त्या माध्यमांशी बोलतात, ऐकूया। गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का? तर केली, हे स्पष्टच आहे ना। पालखी मार्ग दिसतोच आहे ना डोळ्यांनी, आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर। नाही, मात्र राज्याच्या तिजोरीवरती काही योजनांमुळे भार आलाय, त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या रखडल्या। 1.5 किलोमीटर म्हणजे त्याचा काही परिणाम पाहायला भेटेल का? मग असं 1.5 किलोमीटरच्या मात्र राज्यात मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते। कालच मी इंदापूरला गेले होते, तिथे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे काही प्रॉब्लेम्स होते। दौंड, इंदापूर, बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाहीये। त्याच्यानंतर सरकारी, हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे जे PA आहेत त्यांना पगार नाही झाले 3-4 महिने। त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही, वेळेवर गेला तर 2100 रुपये देत नाही। सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले, तुमच्याच चॅनलवर मी पाहिले। आता सरकार म्हणते की आम्ही कर्ज माफी करणार नाही। आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा, प्राधिकरणाची जमिनीचे दर। आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहेत? 22,000 हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार, म्हणजे सरकारी जमीन 22,000 हेक्टर निधी उभारणी। याचा अर्थ काय? सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेन डू यू सेल युअर फॅमिली सिल्वर? घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू। जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? ती विकताय एवढी मोठी 1000 एकर जमीन, याचा अर्थ काय की सरकारकडे पैसे, आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करतंय ना। त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं, आणि कुठल्याही देशाचं, राज्याचं, मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, मी सरकारबद्दल बोलते। आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला दिल्लीला जायची संधी मिळाली।